अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. आता याच्या पुढच्या सगळ्या रिॲक्शन्स आहेत ना, त्यातल्या काही नेम रिॲक्शन्स आहेत ज्या कन्फर्म पेपरमध्ये असतात, म्हणजे जरी असं कन्सिडर केलं तरी चालेल. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स इथपर्यंत सगळा पार्ट होता जो, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड इथपर्यंत थेरॉटिकल पार्ट होता. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स येतील, काही क्वेश्चन्स येणार नाहीत. बट याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते फिक्स आहेत. मीन्स टॉपिक वाईज जर कन्सिडर केला तर अकॉर्डिंग टू वेटेज फर्स्ट पार्ट जो तुमचा आहे दॅट इज नॉमेनक्लेचर वगैरे, तो जर पार्ट सोडून दिला तर बाकी याच्यातले मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, इथून स्टार्ट होतात. वन बाय वन बघूया. की फर्स्ट पॉइंट इज अ केमिकल प्रॉपर्टी. इन दॅट फर्स्ट पॉइंट इज tests only given by aldehydes. Okay, means in case of aldehyde, ketone and carboxylic acid, there are some tests only given by the first of all aldehyde functional group. Aldehyde means C double bond OH. हा जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल कुठे, आणि तरच त्या टेस्ट फक्त काय दाखवतात, पॉझिटिव्ह टेस्ट इंडिकेट करतात. सो देर आर फर्स्ट 3 टेस्ट. फर्स्ट टेस्ट इज अ शिप्स बेस test. Okay, now what is mean by first of all Ship's base? Ship's base is nothing but substituted imines. आता हे एक्झॅक्टली इमाइन म्हणजे काय, सबस्टिट्यूशन म्हणजे काय, हे सगळं बघूया. पण तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट आर शिप्स बेस, गिव्ह एक्झाम्पल ऑफ इट, असा क्वेश्चन जर पेपरमध्ये आला तर सबस्टिट्यूटेड इमाइन इज अ शिप्स बेस. दोनच वर्ड आहेत फक्त, सबस्टिट्यूटेड इमाइन आर कॉल्ड एज अ शिप्स बेस. शिप्स इज अ नेम ऑफ अ सायंटिस्ट. ओके, सायंटिस्टने ते शोधून काढले, शिप्स या सायंटिस्टने ते शोधून काढले, त्याला आपण कन्सिडर करतो शिप्स बेस. आधी पहिल्यांदा टेस्ट काय ते बघूया अकॉर्डिंग टू सिलेबस. अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड. Alcoholic solution of aldehyde. Alcoholic solution of aldehyde plus Schiff's base in bracket few drops. Okay, काय एक्झॅक्टली लिहायचं ते आपण नंतर बघूया. इट गिव्स यू मॅजेंटा और पिंक coloration. ओके, मीन्स व्हॉट, इफ एनी, कन्सिडर करूया आपल्याला एक टेस्ट ट्यूब दिलेली आहे सरांनी, तुम्हाला माहिती नाहीये, अननोन आहे ती टेस्ट ट्यूब मध्ये सोल्युशन काय ते, बट त्या सोल्युशनच्या कलरवर तुम्ही आयडेंटिफाय करू शकत नाही. समजा एक टेस्ट ट्यूब दिलेली आहे कलरलेस सोल्युशनची आणि दुसरी टेस्ट ट्यूब दिलेली आहे कलर्ड सोल्युशनची. असं कन्सिडर करूया की या दोन टेस्ट ट्यूब आहेत आणि पहिली टेस्ट ट्यूब आहे कलर्ड सोल्युशनची, दुसरी टेस्ट ट्यूब आहे कलरलेस सोल्युशनची. जे कलर्ड सोल्युशन असेल किंवा कलरलेस सोल्युशन आहे त्याच्यामध्ये कशामध्ये तरी अल्डिहाइड प्रेझेंट आहे असं तुम्हाला सांगितलेली आहे. कंडिशन काय आहे, द गिवन टू सोल्युशन्स contain unknown solution, but out of that particular two solutions only one solution contain aldehyde as a functional group. It may be benzaldehyde, it may be acetaldehyde, it may be propionaldehyde, etc. सो तुम्हाला ते आयडेंटिफाय करायचं की याच्यातला कुठला कंपाऊंड अल्डिहाइड आहे ते आयडेंटिफाय कसं करायचं. जे सोल्युशन असेल ना त्याच्यामध्ये फ्यू ड्रॉप्स, आता समजा कन्सिडर करूया आपल्याकडे 10 ml सोल्युशन आहे, तर अप्रॉक्सिमेट 10 ड्रॉप्स, समजा 8 ml सोल्युशन आहे तो 5 to 8 ड्रॉप्स अल्कोहोल त्याच्यामध्ये ऍड करायचं. म्हणजे अल्कोहोल हे सॉल्व्हंट युज करायचं त्या सोल्युशन मध्ये, पण त्या सोल्युशनची क्वांटिटी जास्त वाढली नाही पाहिजे म्हणून मी ड्रॉप्स असा वर्ड वापरलाय, ml मध्ये कन्सिडर केलेलं नाहीये. ओके, नेक्स्ट शिप्स बेस. आता शिप्स बेस नावाचा रिएजंट लॅबमध्ये असतो, सो तुम्ही लॅबमध्ये टायट्रेशनसाठी फिनॉल्फथॅलीन नावाचा इंडिकेटर युज करता, मिथाइल ऑरेंज नावाचा इंडिकेटर युज करता, अजून एरियोक्रोम ब्लॅक टी नावाचा इंडिकेटर युज करता. सो हे जे इंडिकेटर आहे ते ऑलवेज मायन्यूट क्वांटिटी म्हणजे कॅटॅलिस्टचा रोल प्ले करतात किंवा इंडिकेशन इंडिकेट करतात. सो त्याच्यावरून तुम्ही काय करता, फ्यू ड्रॉप्स ऑफ इंडिकेटर तुम्ही ऍड केला. बघा पहिल्यांदा होतं कलरलेस सोल्युशन, दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये होतं कलर्ड सोल्युशन. दोन्ही सोल्युशनची क्वांटिटी होती 10 ml. त्या 10 ml मध्ये तुम्ही 3 to 8 ड्रॉप्स किंवा 8 to 10 ड्रॉप्स तुम्ही काय टाकलात, अल्कोहोलचे ड्रॉप टाकलात, आणि त्याच्यानंतर फ्यू ड्रॉप्स म्हणजे 3 किंवा 4 एवढेच ड्रॉप्स तुम्ही त्याच्यामध्ये शिप्स बेसची एक बॉटल होती लॅबमध्ये त्याच्यात तुम्ही ड्रॉप टाकलात. ज्या कुठल्या सोल्युशन मध्ये, ह्या दोन्ही टेस्ट ट्यूब पैकी ज्या कुठल्या सोल्युशन मध्ये मॅजेंटा और पिंक हे आपण डिस्कस केलं होतं. व्हॉट इज मीन बाय मॅजेंटा कलर. आता तुमच्यापैकी किती जणांना व्हेकल्स बद्दल नॉलेज आहे माहिती नाही मला, पण आपल्याला एक हॅबिट असते किंवा आपल्याला माहिती असते न्यू फोन आल्यानंतर त्याची फीचर्स जाणून घ्यायची. मग युट्यूबवर तुम्ही जाता किंवा सोशल मीडियावरती तुम्हाला जे काही पिक्चर्स मिळत असतात त्याच्यावर तुम्ही स्क्रोल करता, त्याचे व्ह्यूज बघता. सेकंड थिंग, त्याचे रिव्ह्यू चेक करता, ते चांगलं आहे की वाईट आहे. तुम्ही बघितलेला व्ह्यू आणि एखाद्या तुमच्या फ्रेंडने घेतलेला तोच समजा मोबाईल असेल तर तुम्ही ती फीचर्स अप्लाय करून बघता, म्हणजे आपल्याला येत आहे की नाही आणि त्यांनी सांगितलेली इन्फॉर्मेशन करेक्ट आहे की नाही. सिमिलरली जसं काही जणांना काय सवय असते 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर गाड्यांची पार्ट्स चेक करायचे किंवा त्याचा कलर वगैरे चेक करायचा, त्याच्यामध्ये जर तुम्ही चेक केलात ना तर कलर मध्ये कलर असतो बेरी रेड कलर.
ओके, माहिती आहे की नाही माहिती नाही तुम्हाला, पण लक्षात ठेवा बेरी रेड केला. तो बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर रायपन स्ट्रॉबेरी असते ना, त्याच्या आउट साईडला जो कलर असतो, कट केल्यानंतर रेडिश कलर दिसतो. आउट साईडला जो कलर असतो डार्क रेडिश असतो कलर, किंवा बेरी रेड कलर, किंवा तुम्ही इन जनरल म्हणू शकता डार्क चॉकलेटी कलर. ओके, या फॉर्मॅटमध्ये जो कलर असतो त्याला मॅजेंटा कलर कन्सिडर केलं जातं. अदरवाईज समजा ते मॅजेंटा कलरचं सोल्युशन एअरमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये जर ठेवलेलं असेल तसंच ठेवून दिलं लॅबमध्ये, आणि चहा प्यायला वगैरे गेलं, 45 मिनिटानंतर किंवा 40 मिनिटानंतर तुम्ही आलात आणि बघितला तर त्याचा कलर पिंक झालेला असतो. म्हणजेच काय, त्या मॅजेंटा कलर्ड सोल्युशन मध्ये काहीतरी कॉम्प्लेक्स जनरेट झालाय, जो कॉम्प्लेक्स तुम्हाला एअर बरोबर ऑक्सिडेशन दाखवतो आणि तुम्हाला पिंक कलरेशन इंडिकेट करतो. सो सिमिलरली ज्या कुठल्या टेस्ट ट्यूब मध्ये, मग आपल्याकडे 2 टेस्ट ट्यूब होत्या, त्याच्यामध्ये हे फ्यू ड्रॉप्स टाकल्यानंतर पिंक कलर येत असेल तर त्या टेस्ट ट्यूब मध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे हे तुम्ही कन्फर्म करू शकता. म्हणजे जी कलरलेस सोल्युशनची टेस्ट ट्यूब होती किंवा दुसरी सेकंड टेस्ट ट्यूब जी होती त्याच्यामध्ये अल्डिहाइड ऍबसेंट होता, त्याच्यामध्ये मे बी वॉटर असेल, मे बी HCl असेल, वॉट एव्हर इट मे बी. पण लक्षात ठेवा, ज्या कुठल्या कंपाऊंड मध्ये टेस्ट ट्यूब मध्ये अल्डिहाइड ग्रुप फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल, शिफ्ट बेस ऍड केल्यानंतर त्या सोल्युशनचा कलर पिंक होतो. आता एक बेस्ट एक्झाम्पल, मी इथे एक वर्ड वापरलाय ओनली. ओके, ओनली असा वर्ड वापरलाय. याचा मिनिंग काय होतो, जर समजा ओनली हा वर्ड नसेल तर तिथे डिफरंट फंक्शनल ग्रुप असेल, मीन्स कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइड्स, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन. सो असे सगळेच्या सगळे कंपाऊंड ही टेस्ट इंडिकेट नाही करत, फक्त अल्डिहाइडच दाखवतात. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये असा क्वेश्चन विचारला जातो, राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन ऑर एनी टू नेम रिएक्शन्स विच इन्व्हॉल्व पॉझिटिव्ह टेस्ट टुवर्ड्स अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप. म्हणजे अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असते त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह टेस्ट इंडिकेट करतात. अशा कुठल्या तरी 2 टेस्ट दाखवा. त्यातली पहिली टेस्ट झाली शिप्स बेस, सेकंड टेस्ट ही टोलन्स रिएजंट टेस्ट. टोलन्स रिएजंट टेस्ट. ओके, त्याच्यामध्ये काय करणार, एक जनरल एक्झाम्पल घेऊया. RC डबल बॉन्ड OH ही सेकंड रिएक्शन आणि थर्ड रिएक्शन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे फर्स्ट पेक्षा. हा क्वेश्चन आला तर तुम्हाला सबस्टिट्यूटेड इमाइन म्हणजे चिप्स बेस डेफिनेशन येईल, आणि त्याला अजून कलर कुठला क्वेश्चन विचारला तर याच्यातला सोल्युशनचा कलर कुठला ऑब्झर्व होतो तो सांगा, असं MCQ ला किंवा BSc ला क्वेश्चन येईल. याच्यापेक्षा वेगळं काही येणार नाही. सो व्हेन अल्डिहाइड रिएक्ट्स विथ AgNH3 twice plus, this composition is called as a Tollens reagent. ओके, टोलन्स रिएजंटचं कंपोजिशन काय, याला असं म्हटलं जातं सिल्वर अमोनिया टेस्ट. पॉझिटिव्ह चार्ज वरती लिहायला विसरायचं नाही, बिकॉज सिल्वर वरती, सेंट्रल मेटल वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. याला आपण स्क्वेअर ब्रॅकेटला कन्सिडर करतो कोऑर्डिनेशन स्पियर, ब्रॅकेटमध्ये जे लिहिलंय त्याला लिगँड्स कन्सिडर करतो. दिस इज युअर सेंट्रल मेटल ॲटम. ओके, हे सगळं कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत, सो डोंट वरी अबाउट इट. AgNH3 twice plus when it is react with, means aldehyde reacts with AgNH3 twice plus in presence of any alkaline condition like 3 molecules of hydroxide ion. In presence of strong heat, it will form RC double bond O minus, 2 molecules of Ag plus 3 molecules of NH3 gas. करेक्ट आहे ना? हा, येस. प्लस 2 molecules of water. इथे 4 येणार. NH3 ट्वाइस, आणि इथे तुम्ही कोइफिशियंट जर समजा त्याचा 2 घेतलेला असेल तर तुमचा आन्सर 2 येईल. ओके, सो रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला इथे कोइफिशियंट 2 घ्यावे लागतील. सो फॉर्मल्डिहाइड और एनी अल्डिहाइड रिएक्ट्स विथ 2 molecules ऑफ टोलन्स रिएजंट इन प्रेझेन्स ऑफ 3 molecules ऑफ हायड्रॉक्साइड आयन. हायड्रॉक्साइड आयन का कन्सिडर करायचं, बिकॉज अल्कलाइन कंडिशन मध्ये ही प्रॉपर रिएक्शन होते. सो 3 molecules नेसेसरी आहेत हायड्रॉक्साइड आयनचे. सिम्पल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर या अल्डिहाइड मॉलिक्युल आणि प्रोडक्ट मध्ये जर चेक केला तर फक्त हा हायड्रोजन एलिमिनेट होतो. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, मीन्स इट्स ऑक्सिडेशन प्रोसेस. सो लक्षात ठेवायचं, टोलन्स रिएजंट मध्ये जरी सिल्वर हा मेटल असेल तर तो रिडक्शन करत नाही, तो काय करतो, ऑक्सिडेशन करतो, फक्त कशाचं, अल्डिहाइडचं. तुम्हाला प्रोडक्ट काय मिळाला, इट इज नॉट RCOH, इट इज नॉट ऍसिड, इट इज आयन, कार्बोक्सिलेट आयन. Okay, it is a carboxylate anion or ion. Remaining 2 molecules of Ag should be in the form of precipitate ammonia gas will form, and 2 molecules of water are removed as a solvent or byproduct. Okay. Similarly, the third reaction is that is the failing solution. आता ह्या तीनच टेस्ट पेपर मध्ये काय विचारलं जातं, याचं रिझन काय आहे, कारण अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप डिटरमाइन करायचं असेल, इव्हन तुमच्या फूड प्रोडक्ट मध्ये सुद्धा अल्डिहाइड प्रेझेंट आहे की नाही, कुठल्या कंपाऊंड प्रेझेंट आहे की नाही, हे जर चेक करायचं असेल तर याच टेस्ट अजूनही यूज केल्या जातात. त्याच्यासाठी फेलिंग सोल्युशन टेस्ट नावाची थर्ड टेस्ट आहे. Failing is the name of a scientist. Failing solution test. Failing solution test. Same reaction घ्यायची,
RC double bond OH means RCHO डायरेक्ट लिहितोय मी. When that is aldehyde molecule reacts with copper. आता लक्षात ठेवायचं, टोलन्स रिएजंट साठी सेंट्रल मेटल यूज केला जातो Ag. फेलिंग सोल्युशन साठी सेंट्रल मेटल यूज केला जातो कॉपर. सो 2 molecules of Cu2 plus 5 molecules of hydroxide ion in presence of strong heating, that is boiling condition, it will form same product RCOO minus plus Cu2O as a precipitate plus काय राहिला तर बाय प्रोडक्ट राहिला काय, Cu2O कम्पेअर झाले, वॉटर राहिले ना, येस, 3 molecules of water. Okay, now this cuprous oxide shows red PPT. This silver component shows, हे जे कॉम्पोजिशन आहे ह्याला तुम्ही कन्सिडर करता सिल्वर मिरर टेस्ट. ओके, सिल्वर मिरर. आता सिल्वर मिरर काय रिझन याचं काय ते बघूया सगळं डिटेलमध्ये. पण ह्या 3 टेस्टचं कुठेतरी स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, ज्या तुमच्या अपकमिंग पेपरमध्ये कुठे ना कुठेतरी क्वेश्चन पेपरमध्ये सेक्शन ए मध्ये जर आली तर एकच टेस्ट येईल, सेक्शन बी मध्ये जर आली तर 2 टेस्ट येतील, आणि सेक्शन सी मध्ये या टॉपिक मध्ये क्वेश्चन येईल असं मला नाही वाटत. याचं रिझन काय, 3ही क्वेश्चन जर त्यांनी असं टाकले ना, तुम्हाला पुढचं अल्डोल कंडेन्सेशन, कॅनिझारोज रिएक्शन, वुल्फ फिशनर रिडक्शन रिएक्शन नावाचे ज्या नेम रिएक्शन्स आहेत तिथे चान्स नसतो एक्झामिनरला पेपरमध्ये क्वेश्चन टाकायला. त्यामुळे शक्यतो या 2 टेस्ट तो विचारेल. काही वेळा पेपरमध्ये थोडा एक फॉर्मॅट वेगळा होता क्वेश्चनचा, तो पण क्वेश्चन आपण लगेचच घेऊया म्हणजे ते क्लिअर होऊन जाईल. रिपीट करतोय सगळं तोपर्यंत. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिली केमिकल प्रॉपर्टी आहे टेस्ट, केमिकल टेस्ट ओनली गिवन बाय द अल्डिहाइड. देयर आर 3 टेस्ट that only given by the aldehyde, means ketone, carboxylic acid, amide, primary amine, secondary amine. They does not show any type of such reaction. Second, शिफ्ट बेस्ड टेस्ट. पण ह्याच्या अगोदर मला थोडं डिस्कशन करायचं तुमच्या टेस्ट बद्दल. ओके, कालच्या टेस्ट तुम्ही तिघांनी दिलात रेग्युलर प्रॉपर टायमिंग मध्ये सॉल्व्ह करून दिले, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. टेस्ट मध्ये मार्क्स पण काही जणांचे चांगले आहेत. मला वाटतं 52चा हायएस्ट आहे, रोहनचा मार्क्स सगळ्यात जास्त आहे. सो फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जी टेस्ट आता झालेली आहे ते जे काही चुकलेले क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करायचे. आणि सेकंड थिंग, याच्यानंतर आपला अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड टॉपिक कम्प्लीट झाला की त्याच्यानंतर परत सेकंड टॉपिक वरती म्हणजे अल्कोहोल फिनॉल इथर वरती नेक्स्ट वीक मध्ये कधी ना कधीतरी टेस्ट आहे. ओके, मी असं कन्सिडर केलं होतं की जर समजा ती रविवारी टेस्ट किंवा शनिवारी टेस्ट झाली तर आपण मंगळवारी किंवा सोमवारी हा टॉपिक कम्प्लीट झाला की घेऊया. ओके, पण जर जसं डिस्कस करायला गेलं तर हा टॉपिक कम्प्लीट व्हायला उद्याचा दिवस सफिशियंट आहे, मंडेला हा टॉपिक कम्प्लीट होऊ शकतो. पण आपली पीवायक्यू सॉल्व्ह करायचे राहणार. ओके, सो बेटर वे आपण असं करूया, तो टोटल टॉपिक कम्प्लीट करूया, त्याच्यानंतर पीवायक्यू सगळे डिस्कस करूया आणि सगळे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पीवायक्यू येतात कारण लार्ज वेटेचा टॉपिक आहे तो. टोटल केमिस्ट्री टेक्स्टबुक मध्ये सगळ्यात जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडचे आहेत. ओके, आणि त्याच्या खालोखाल दुसरा कुठला टॉपिक असेल तर तो पी ब्लॉक एलिमेंट, दॅट इज 11 सब ग्रुप 16, 17, 18. पण तो टॉपिक जनरेट झाल्यानंतर लास्ट आता जी 2021 मध्ये जी एक्झाम झाली ती फर्स्ट एक्झाम होती, त्यामुळे तिथे चान्स आहे की दुसरे क्वेश्चन काहीतरी पडायला वेगवेगळे, पण याच्यामध्ये मात्र चान्स नाही, याच्यामध्ये फिक्स क्वेश्चन्स येतील. सो आपण असं करूया, हा टॉपिक कम्प्लीट झाल्यानंतर पीवायक्यू सगळे डिस्कस करूया, दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. अँड नेक्स्ट आपण तुमची टेस्ट मी तुम्हाला डेट सांगतो. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा या फ्रायडे पर्यंत टेस्ट वगैरे लागेल, म्हणजे मंडेला किंवा ट्युजडेला नाही होणार टेस्ट, फ्रायडे किंवा सॅटर्डे या 2 दिवसापैकी कधीतरी टेस्ट होईल. अल्कोहोल फिनॉल इथरिया एकाच टॉपिक वरचं बोलतोय मी काय सांगितलं, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड हा टॉपिक मी कम्प्लीट करेन, त्याच्यावरचे पीवायक्यू सगळे सॉल्व्ह करेन आणि त्यानंतर अल्कोहोल फिनॉल इथरिया टॉपिकची टेस्ट घेईन. म्हणजे तुमचं आता प्रिपरेशन असं असायला पाहिजे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हची रिव्हिजन घ्यायची आणि अल्कोहोल फिनॉल इथर या टॉपिक वरती टेस्ट असेल. ओके, सो म्हणजे तुमचं दोन्ही कंपॅरिझन. येस, नोट्स सगळे मिळालेले आहेत. आता मी तुम्हाला त्या दिवशी बोललो हे नोट्स मग सगळे मिळालेले. मला वाटतं त्या दिवशी तुम्ही ऍबसेंट होतात, जर तुम्ही ते रेकॉर्डिंग चेक केलं तर तुम्हाला बोललेलं मी समजेल. तो नोट्स मला मिळाले सगळ्या, तुमच्याकडे मी नोट्स जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, डोंट वरी. ओके, सो ठीक आहे, टेस्टचा परफॉर्मन्स चांगला होता. आणि सेकंड थिंग, सेकंड टेस्ट मध्ये पण असंच परफॉर्मन्स ठेवा, टाइम दिलेला आहे तुम्हाला प्रॉपर. सो अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये टॉपिक होईल, त्याच्यामध्ये पण आपण निगेटिव्ह मार्किंगच ठेवूया आणि मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा पेपरमध्ये अटेम्प्ट करूया. जर तुम्ही क्वेश्चन पेपर पॅटर्न बघितलात ना तर एक असं आहे, प्रत्येक पॉईंट वरती क्वेश्चन होता, जर बघितलं असेल तर बघा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये युजेस ऑफ ते एन्व्हायरमेंटल इफेक्ट आणि युजेसचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामधला एक क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरचा क्वेश्चन आहे इलिमिनेशन क्वेश्चन, त्याच्यावरचा एक क्वेश्चन असतो. मार्कोनिकॉस वरती एक क्वेश्चन, अँटी मार्कोनिकॉस वरती एक क्वेश्चन, त्याच्या अगोदर झालेल्या फिजिकल प्रॉपर्टी वरती एक क्वेश्चन, बॉइलिंग पॉईंट वरती एक क्वेश्चन,
सॉल्युबिलिटीवरती एक क्वेश्चन, त्याच्यानंतर प्रिव्हियस सगळ्या, म्हणजे थोडक्यात काय ज्याने ज्याने तो पॉईंट तो कव्हर केला त्याचे त्याला मार्क्स मिळत जातील. हे एमसीक्यू बेस झाले. ओके. आता मी थोड्याच दिवसामध्ये काय करणार आहे, पहिल्या टॉपिकवरची 25 मार्कची रिटर्न टेस्ट तुम्हाला मी अपलोड करून देईन. तुम्ही काय करा करताना तो टाइम लावून पेपर सॉल्व्ह करा, कारण रिव्हिजन करत असताना एमसीक्यू मध्ये आन्सर्स पटकन मिळतात. पण जिथे थिअरी पार्ट आहे SN1 SN2 तर तुम्ही एमसीक्यू मध्ये लिहू शकत नाही. तर SN1 SN2 चा जो पार्ट असेल तो तुम्हाला लिहून बघितला पाहिजे, म्हणून ते मी त्या टाईपचे क्वेश्चन काढेन. ते क्वेश्चन्स तुम्ही टाइम लावून, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर तो क्वेश्चन पेपर सगळा रीड करा अगोदर. ओके. क्वेश्चन 1 काय आहे त्याचा आन्सर सर्च करा, टिक मार्क करा त्या आन्सरला, म्हणजे तुमच्या नोटबुक असेल किंवा काय असेल त्याच्यामध्ये. आणि क्वेश्चन नंबर 2 पासून पहिला क्वेश्चन असा कन्सिडर करूया. पहिला क्वेश्चन आहे गिव्ह एनी टू युजेस ऑफ आयडो फॉर्म, असा क्वेश्चन असेल. तर आयडो फॉर्मचे युजेस तुम्ही आठवत बसलात तर बराच टाइम जाणार आणि तेवढा तुमचा टाइम नाहीये. सो बेटर वे तुम्ही नोट्समध्ये जा, आयडो फॉर्मचे युजेस लर्न करा, त्याला टिक मार्क करून ठेवा नोट्समध्ये. जर तुमच्याकडे हार्ड कॉपी असतील तर हे पॉसिबल आहे. सॉफ्ट कॉपी असेल तर तुम्ही शक्यतो लिहून ठेवा युजेस ऑफ आयडो फॉर्म, हा पॉईंट एका पेजवरती लिहा. त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा. 2 युजेस, इन्सेक्टिसाइड असेल काय हर्बिसाइड असेल, आयडोफॉर्मचा यूज एन्व्हायरमेंटल इफेक्ट मध्ये दिलेले नॉझिया, हेडेक वगैरे दिलेलं आहे. स्किन इरिटेशन, आय इरिटेशन, कॉर्नियावरती अफेक्ट करतो, व्हिजन प्रॉब्लेम होतो, व्हिजन डिस्टर्बन्स होतो म्हणून. ओके. सो हे सगळं तुम्ही लिहू शकता. फ्रेऑनसाठी यूज सांगितला तर रेफ्रिजरंट म्हणून यूज केला जातो, कुलंट म्हणून असतो, ऑटोमोबाईल रेडिएटर्स मध्ये मॉडरेटर म्हणून यूज केला जातो. तर हे जे सगळे युजेस आहेत ते मेन्शन करा. त्याच्यानंतर आहे डिस्कस SN1 मेकॅनिझम इन डिटेल. SN1 मेकॅनिझम टोटल क्वेश्चन लर्न करा आन्सर, आणि ते न बघता लिहून काढण्याचा प्रयत्न करा. असं करा. आणि जेव्हा हे सगळं पेपर कम्प्लीट होईल तेव्हा पेपर समोर ठेवा क्वेश्चन पेपर, आणि तो न बघता लिहा. ओके. तर आपल्याला एवढंच एक्सपेक्टेड आहे की त्याची प्रॅक्टिस होणं एक्सपेक्टेड आहे. पहिल्या टॉपिकमध्ये जे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट मी दिलेले असतील ते. आणखी दुसरी एक ट्रिक सांगून ठेवतो, त्याच्यासाठी सुद्धा मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय असतील, तुम्हाला एवढा वेळ घालवायचा नाही. माझा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सगळा स्टडी झालाय असं जर तुम्हाला वाटत असेल तर सरळ जेव्हा मी तुम्हाला पीडीएफ सेंड करतो त्यावेळी त्या पीडीएफचे आन्सर न बघता लिहायला स्टार्ट करा. जसं क्वेश्चन पेपर येतो तुमच्याकडे तसं लिहायला स्टार्ट करा. हे थोडे 2 ते 3 दिवस, 2 ते 3 पहिल्या टॉपिक पर्यंत होईल. पण ज्यावेळी तुम्हाला हॉलिडेज मिळतील किंवा तुमचं रेग्युलर सेक्शन नसेल आणि कॉलेज वगैरे स्टार्ट होईल किंवा अदर काही पार्ट क्लासेस वगैरे चालू होतील, त्यावेळी मात्र तुमचं हे कंटिन्यू राहणार नाही. म्हणून मी आधीच हे क्लिअर करतोय, पहिल्या टोटल टॉपिक मधले जे क्वेश्चन्स दिलेले असतील ते विथ ऑप्शन प्रिपेअर करा. आणि वरती मी दिलंय अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग, अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. तेव्हा लिहिताना 2च क्वेश्चन्स लिहा, पण प्रिपेअर करताना 3ही क्वेश्चन्स करा. मला गॅरंटी आहे त्या क्वेश्चन बँक मधलेच क्वेश्चन्स जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता येईल. ओके. म्हणजे तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त क्वेश्चन्स जनरेट होतील. ओके. सो प्लीज हे आधी लक्षात घ्या. त्याच्यानंतर काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करून घ्या. ओके. इथपर्यंत आता काय समजलं नसेल तर विचारा. म्हणजे टेस्ट कशी द्यायची, काय करायचं. टेस्ट कम्प्लीट झाल्यानंतर त्याची पीडीएफ करून तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअप अकाउंटला सेंड करा. मी तुम्हाला सांगेन की इथे तुम्ही ते लर्न करून दिलं असेल तर मिस्टेक खूप कमी असणार आहे. ओके. पण जर लर्न न करता तशाच पेंडिंग टेस्ट ठेवलात, मी एक्झामच्या वेळी करेन तर ते एक्झामच्या वेळी होत नाही. ह्या टॉपिक वाईज 25 मार्क्सच्या टेस्ट असतील. मी परत रिपीट करतोय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकवरती 25 मार्काची सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी अकॉर्डिंग टू बोर्ड पॅटर्न अशी टेस्ट मी तुम्हाला पीडीएफ सेंड करणार आहे. सो प्रिपेअर करताना विथ ऑप्शन क्वेश्चन प्रिपेअर करा, पण सॉल्व्ह करताना विदाउट ऑप्शन सॉल्व्ह करा. म्हणजे अटेम्प्ट एनी 2 येतो 2च अटेम्प्ट करा. ओके. टाइम लावून फक्त सॉल्व्ह करा एवढंच एक्सपेक्टेड. आणि त्या क्वेश्चन पेपर मध्ये सगळे क्वेश्चन्स आपले लर्न झाले पाहिजे, हे तुमचं एम असायला पाहिजे. सेकंड टेस्ट असेल ती दुसऱ्या टॉपिकवर असेल, थर्ड टेस्ट असेल ती तिसऱ्या टॉपिकवर. हे आपलं मागून सुरू होईल. त्याच्या अगोदर पुढे आपण कुठे झालेलं असणार, एमसीक्यू टेस्ट सायमल्टेनियसली होतोय. जर समजा ह्या सगळ्या टेस्ट वर्षाच्या शेवटी तुम्ही बघितलात आणि टॉपिक वाईज टेस्ट बघितलात तर मला गॅरंटी त्याच्या बाहेरचं एकही क्वेश्चन पेपरमध्ये नसतो. हे गेल्या वर्षीच्या स्टुडंटना विचारा, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. एकही क्वेश्चन गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये सिंगल एमसीक्यू सुद्धा आउट ऑफ सिलेबस असं काही नव्हतं. सगळा पेपर इझी होता आणि पेपरमध्ये मार्क्स मिळणारे होते. स्कोरिंग सब्जेक्ट आहे तो, त्यामुळे मिळू शकतात मार्क्स. ओके. ठीक आहे. आता तुमचा रिझल्ट काय येतोय ते बघूया, पण त्याच्यासाठी प्रिपरेशन करावं लागेल. So this is your first test, that is a Schiff's base test. When alcoholic solution of aldehyde reacts with Schiff's base, it will give you magenta or pink colored solution. It shows the positive test towards the aldehyde. Second one is a Tollens reagent test. Aldehyde reacts with
silver ammonia in presence of alkaline condition, that is 3 molecules of hydroxide ion. In presence of strong heat it will give you carboxylate anion, silver precipitate, ammonia gas and then water molecule. ह्या सोल्युशनचा सिल्वर आणि अमोनिया या सोल्युशनचा कलर तुम्हाला कर्डी प्रेसिपिटेट टेस्ट मध्ये दिसतो, त्याला तुम्ही कन्सिडर करता सिल्वर मिरर. अँड थर्ड वन इज अ फेलिंग सोल्युशन. एक डिफरंट कंपोजिशन बघा, इथे मॉलिक्युल्स 2 आहेत, इथे मॉलिक्युल्स 3 आहेत, इथे मॉलिक्युल्स 2 आहेत आणि इथे 5 आहे. अदरवाईज रिएक्शन बॅलन्स नाही होणार. प्रोडक्ट मात्र सेम आहे. CHO चं कन्व्हर्जन सीओ मध्ये झालंय, CHO चं कन्व्हर्जन COO मध्ये झालंय, सेमच प्रोडक्ट आहेत. आणि इथे प्रेसिपिटेट तुम्हाला रेड दिसतो. जर रेड प्रेसिपिटेट टेस्ट ट्यूब मध्ये दिसत असेल तर तो फेलिंग सोल्युशन मुळे झालेला असेल. फेलिंग सोल्युशनचं कंपोजिशन विचारलं तर तुम्ही लिहिणार 2 molecules of Cu2 plus ion and 5 molecules of hydroxide ion. Okay, so it will form red precipitate, that is positive failing solution test. So this test only given by the aldehydes. Next point of your syllabus is याचा screenshot घेऊन ठेवा पाहिजे असेल तर. Next tests are, that is chemical properties of aldehydes and ketones with a nucleophile. Completed. ओके. अनदर थिंग, जे कोण मेंबर काही तुमच्यातले काही जण जेई साठी ट्राय करत असतील, काही जण नीट साठी ट्राय करत असतील, फक्त एक माझी हंबल रिक्वेस्ट आहे, जरी तुमचा रिझल्ट चांगला येणार असा जरी कॉन्फिडन्स तुम्हाला पेपर झाल्यानंतर असेल तरी प्लीज जी सेकंड एक्झाम असेल, फॉर एक्झाम्पल पहिली झाली तुमची जेईचा फर्स्ट अटेम्प्ट झाला, त्याच्यानंतर रिझल्टसाठी तुम्ही अवेट करत असणार, तोपर्यंत युट्यूबवरती तुमच्या आन्सर की वगैरे आलेले असतात, तुम्ही अपलोड करू शकता आन्सर की. आणि त्यांनी दिलेले तुमचे जे काय म्हणतात रिस्पॉन्स शीट असते ती सुद्धा ते डिक्लेअर करतात, त्याच्यावर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता किती करेक्ट आहेत किती रॉंग आहेत, म्हणजे तुमचा तुम्हाला अंदाज येतो इथपर्यंत ठीक आहे. जेई वाल्यांसाठी, नीटसाठी एक्झाम सगळ्यात लेट असते, त्यामुळे त्याच्या विषयात पडू नका. पण त्याच्या अगोदर कुठली जेईच्या नंतर होणारी सीईटी असू दे किंवा नीटच्या अगोदर होणारी सीईटी असू दे, सीईटीची एक्झामचा फॉर्म भरायचा, कंपल्सरी सगळ्यांनी फॉर्म भरायचा. मी हे का मुद्दाम सांगितलं कारण गेल्या वर्षी असं एकाच झालं होतं, त्याला BDS ला ऍडमिशन मिळणार होतं नीटसाठी, बट त्यांनी सीईटीचा फॉर्मच भरला नव्हता कारण नंबर ऑफ सीट्स त्यांच्याकडे अवेलेबल होत्या. मग त्या कॉलेजने असं डिक्लेअर केलं की ऑन द बेसिस ऑफ PCB CET स्कोअर तुमचं आम्ही ऍडमिशन करू शकतो BDS ला, आणि त्याला ते नीट थ्रू त्याला मिळत नव्हतं. त्याने ती सीईटीची एक्झामच दिलेली नव्हती आणि मग मात्र असा प्रॉब्लेम झाला की सीईटीची रिटेस्ट होत नाही, वर्षातनं एकदाच एक्झाम होते, त्यामुळे परत वर्षभर गॅप घ्यावी लागली. म्हणजे जर समजा त्याने सीईटीचा स्कोर अगदी नॉन झिरो स्कोर जरी असेल, म्हणजे 0 मार्क पडलेला नसेल, तरी सुद्धा त्याला ते ऍडमिशन मिळणार होतं, कारण तो काउन्सिलिंगचा राऊंड होता, लास्ट राऊंड असतो त्याला आपण काउन्सिलिंग राऊंड कन्सिडर करतो, त्यावेळेची ही गोष्ट आहे. त्यामुळे प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे की काही कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आयत्या वेळी तो डिसिजन चेंज करतात जेव्हा तुमच्या हातामध्ये काही नसतं. नंतर ते डिक्लेअर करतात की आपल्याकडे 16 सीट्स अवेलेबल आहेत, सो ते पेपर आउट करतात. आता समजा नांदेडला कॉलेज असेल आणि 16 सीट्स अवेलेबल त्यांच्या कॉलेजमध्ये असतील, तर ते काय तरुण भारतमध्ये देणार नाही कणकवलीच्या, ते काय करताना टाकणार की नांदेडमध्ये जो पेपर तिथे रेग्युलर यूज असेल त्याच्यामध्ये ऍड टाकते. तुम्हाला ते समजत नाही आणि तुम्ही जेव्हा युट्यूब तुमच्या गुगलवरती चेक करता तुमचा ऑप्शन फॉर्म भरलेला असताना, त्यावेळी तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं की 16 सीट्स आर अवेलेबल. तुम्ही लगेच अप्लाय करायला जाता ऑफलाईन, रॉंग मेथड आहे. ऑनलाईन आधी मेल पाठवून ठेवायचा, त्यांना सांगायचं स्कोर कार्ड अपलोड करायचं आणि मगच जायचं. नाही तर उगाच जाताना नंतर समजतं की 16 सीट भरलेले आहेत, तुम्ही यायला उशीर केला, मग उगाच जाण्याची उगाच खर्च पण वाया, वेळ पण वाया. सो असं काही करू नका. पण सीईटीचा फॉर्म प्लीज भरा, ही माझी एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही अगदी ऑल इंडिया रँक 1 येणार एवढी जरी गॅरंटी असेल तरी सुद्धा सीईटीचा फॉर्म भरा, हे एक्सपेक्टेड आहे. कारण काहीही आयत्या वेळी होऊ शकतं, रूल्स रेग्युलेशन रिझल्टच्या वेळीच त्यांचे चेंज होतात. आणि ते चेंज का होतात, कारण त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे जास्तीत जास्त कॅन्डिडेट क्वालिफाईड होत आहेत पण सीट्स कमी आहेत. ओके, त्यामुळे त्यांना असे डिसिजन घ्यावे लागतात आयत्या वेळी, त्याला ऑप्शन काहीच नाही. ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स विथ न्यूक्लिओफाइल ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ न्यूक्लिओफाइल. तर आपल्याला याचा स्टडी करायचा आहे. फर्स्ट आहे ऍक्शन विथ HCl, हायड्रोजन सायनाइड. ओके, इथे मी असं म्हटलंय अल्डिहाइड अँड म्हटलंय, ऑर असा वर्ड वापरला नाही, त्यामुळे दोन्ही एक्झाम्पल घेऊया. CH3CHO, दॅट इज ऍसिटाल्डिहाइड,
when it is reacts with HCl. आता मला आधी सांगा न्यूक्लिओफाईल याचा मिनिंग आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितला होता, तरी पण आता रिपीट करतोय. न्यूक्लिओफाईलच्या स्पेलिंग मध्ये जो एन आहे, एन स्टँड्स फॉर निगेटिव्ह असं लक्षात ठेवायचं. एन स्टँड्स फॉर निगेटिव्ह. ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो कंपाऊंड मध्ये त्याला आपण कन्सिडर करतो न्यूक्लिओफाईल. ऍक्च्युअली वर्ड टू वर्ड मिनिंग म्हटलं तर न्यूक्लियस लव्हिंग, फाईल मीन्स लव्हिंग. जसं तुम्ही बायोलॉजीचे मेंबर्सना हे माहिती असणार, फिलिक नेचर अँड फोबिक नेचर, हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक. जे वॉटर लव्हिंग असतात आणि काही वॉटर हेटिंग असतात. जे वॉटर हेटिंग असतात ते लिपिड लव्हिंग असतात, मीन्स लिपोफिलिक किंवा आपण असं त्याला कन्सिडर करतो. ओके, सो रिफ्लेक्स सेक्शन मध्ये हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं असेल. न्यूक्लिओफिलिक म्हणजे काय, निगेटिव्हली चार्ज स्पेसिस न्यूक्लियस लव्हिंग जे असतील एलिमेंट त्याला आपण कन्सिडर करतो न्यूक्लिओफाईल. आता याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कोणावर आहे आपल्याला माहिती नसेल, असं कन्सिडर करूया. तर हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज एवढं तर माहिती आहे, कारण वॉटर आपण डिसोसिएट केलं तर आपल्याला काय मिळतं, H++OH-. म्हणजे हायड्रोजन वरती चार्ज कुठला आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन वरती चार्ज कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. मग रिमेनिंग जो इलेमेंट आहे दॅट इज CN, त्याच्यावरती चार्ज असेल मायनस. सो हिअर न्यूक्लिओफाईल इज CN-. नाव दिस CN- विल अटॅक ऑन इलेक्ट्रोफिलिक कार्बन. आता इलेक्ट्रोफिलिक म्हणजे काय, न्यूक्लिओफिलिक म्हणजे निगेटिव्ह चार्ज, मग इलेक्ट्रोफिलिक म्हणजे कोण असणार, पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज इलेक्ट्रोफिलिक. ओके, सो ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो डेल्टा पॉझिटिव्ह, आणि याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो ऑलवेज. ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. तो सिंपल याची ऍडिशन करून बघूया, काही करायचं नाही. आधी जो रिएक्टंट आहे तो आहे तसा लिहून घ्यायचा, CH3CH वरती आहे O. या CN चा अटॅक कार्बनवर होतो एवढं माहिती आपल्याला, म्हणजे ह्या कार्बनचा अटॅक CN वरती होणार आहे. आता मला सांगा, या कार्बनची तर व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली 4, पण सायनाइड वरती चार्ज आता इथे काहीच नाही, पण या ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 व्हायला पाहिजे होती, पण ती होत नाहीये. मग रिमेनिंग जो हायड्रोजन पॉझिटिव्ह असेल तो निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन वरती अटॅक करायचा, आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळणार CH3CHOH-CN. आता मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगतो, हे आयडेंटिफाय कसं करायचं. मी विदाऊट एनी बॉन्ड्स हे जर कंपाऊंड डायरेक्ट लिहिला, CH3CHO+HCl. ओके, आपल्याला फक्त माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये कुठेतरी बॉन्ड फॉर्म होतो ना, तर कुठेतरी बॉन्ड ब्रेक होतो, याच्या व्यतिरिक्त केमिस्ट्रीमध्ये काही होत नाही कधीच. सो तुम्ही ऍड काय करू शकता, ह्या मधलं जे साईन आहे ना प्लस, ते काढून टाका, बाकी सगळं ऍज इट इज द्या. CH3CHOH-CN झाला तुमचा प्रोडक्ट तयार. ओके, CH3CHOH आणि CN हाच प्रोडक्ट करेक्ट आहे, हाच प्रोडक्ट, त्याचं स्ट्रक्चर फक्त इथे लिहिलंय. याच्यापैकी तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शनसाठी A ला मार्क्स असतात. ए जर करेक्ट असेल तर असंच लिहिलं पाहिजे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला करेक्टली असं काही सांगत नाही ते, त्यामुळे तुम्ही काही याच्यातलं लिहिला तरी चालेल. दिस इज युअर फर्स्ट रिएक्शन फॉर रिएक्शन विथ HCN, अल्डिहाइडची रिएक्शन HCN बरोबर. ओके, सेकंड रिएक्शन आपण कीटोनची घेऊया, कारण इथे आपण अँड कीटोन असं म्हटलंय ना, सो कीटोन बरोबर पेपरमध्ये क्वेश्चन आला तर, म्हणून ही फर्स्ट रिएक्शन. सेकंड घेऊया ऍसिटोन, C++OCH3 प्लस HCN. ओके, सेम रिएक्शन कॅरी फॉरवर्ड होईल, CH3CCH3 रिएक्टंट आहे तसा लिहून घेतला, डाऊन साईडला O आहे. ऑक्सिजन वरती हायड्रोजनची ऍडिशन होणार आहे, कार्बन वरती CN ची ऍडिशन होणार आहे. नेम ऑफ दिस बोथ these compounds are, consider it is acetaldehyde. Consider means it is acetaldehyde only. So acetaldehyde combine with HCN, it will form acetaldehyde cyanohydrine. acetaldehyde cyanohydrine. आता सायनोहायड्रीन कशाला म्हणायचं, ज्या कार्बन वरती 2 फंक्शनल ग्रुप असतात, सायनाइड और नायट्राइल अँड OH हायड्रॉक्सिल ग्रुप, देन इट इज कन्सिडर्ड एज अ सायनोहायड्रीन. चेक करा, कार्बन वरती CN पण आहे, OH पण आहे, हा पण सायनोहायड्रीन आहे, पण तो कोण सायनोहायड्रीन आहे, ऍसिटोन सायनोहायड्रीन. दिस इज युअर ऍसिटाल्डिहाइड, मीन्स इट्स नेम डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ रिएक्टंट. सो ऍसिटोन सायनोहायड्रीन इज द नेम ऑफ द प्रोडक्ट. ओके, सो सिंपल मी काय केलं, HCN ची फक्त ऍडिशन केली, कारण आपल्याला ऍडिशनच तर करायचे, बाकी काय करायचं नाही. दिस इज युअर फर्स्ट रिएक्शन विथ न्यूक्लिओफाईल, दॅट इज HCN. Second, another nucleophile is reaction with sodium bisulfite. Second, action with sodium bisulfite. त्याचा फॉर्म्युला मी लिहितो डायरेक्ट, NaHSO3. ओके, NaHSO3 इज नथिंग बट युअर सोडियम बायसल्फाइड. आता लक्षात घ्या, NaH जिथे H असतो ना तिथे बाय असा वर्ड लागतो. सोडियम बायसल्फाइड, सोडियम बायकार्बोनेट असं जर वर्ड असेल तर तुम्ही असं लिहायला पाहिजे NaHSO3, NaHCO3, सोडियम बाय कार्बोनेट म्हटलंय ना, आणि इथे मी म्हटलं सोडियम बाय सल्फाइड. समजा मी सोडियम कार्बोनेट म्हटलं तर Na2CO3. मी सोडियम सल्फेट कन्सिडर केलं तर
Na2SO4. ओके, या फॉर्मॅटमध्ये नाव चेंज होत जातं. मी काय सांगितलं असता, जिथे H असेल तिथे बाय असा वर्ड वापरायचा. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज सोडियम बायसल्फाइड. Okay, so this is your simple trick to remember. Next one, name of this compound is sodium bicarbonate, sodium carbonate, and then sodium sulfate. Okay, so आधी reaction आपली बघूया. When acetaldehyde reacts with, क्वेश्चन पेपर मध्ये जर क्वेश्चन आला तर एक आहे ऍसिटाल्डिहाइड किंवा कीटोन, ऍसिटोन वरतीच येतो म्हणून मी मुद्दाम ही दोनच एक्झाम्पल घेतोय. माझी फेवरेट वगैरे असं काही नाहीये, लक्षात घ्या. ऍसिटाल्डिहाइड reacts with NaHSO3, it will form, ऍडिशन करायची आपल्याला सिंपल, CH3CO मायनस SO3Na आणि हिअर OH. ओके, काय केलं मग आपल्याला माहितीये या कंपाऊंड मध्ये कशावरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, कशावरती निगेटिव्ह चार्ज असणार आहे. असं कशावरून समजलं, बिकॉज ऍक्शन विथ न्यूक्लिओफाइल चालले म्हणजे निगेटिव्ह चार्ज मस्ट आहे. जिथे निगेटिव्ह चार्ज असेल त्याच कंपाऊंड मध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज नसेल तर तो अनस्टेबल कंपाऊंड असं आपण कन्सिडर करतो. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे एच वरती ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज असतो. तो पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ऑलवेज अटॅक ऑन निगेटिव्हली मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ऑफ कंपाऊंड. सो इथे ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यावरती OH ची ऍडिशन केली. आता मला सांगा CH3CHOH इथपर्यंतचा पार्ट झाला, पण जो रिमेनिंग पार्ट आहे या साईडचा तो अजून आपल्याला काय माहिती नाही. जो न्यूक्लिओफाइल रिमेनिंग आहे तो सगळा लिहून ठेवायचा, SO3Na. फक्त एक लक्षात ठेवा, NaSO3 लिहू नका. त्याचं रिझन काय, कारण ऍडिशन निगेटिव्हली चार्ज स्पेसिसचे होते आणि या स्पेसिस मध्ये SO3 वरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि Na वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजे असं लिहिलं तर रॉंग येणार आन्सर. CH3CHOH NaSO3 असं लिहिलं तर याचा मिनिंग असा होतो, पॉझिटिव्हली चार्ज सोडियम ॲटम विल अटॅक ऑन पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटम. आता पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन असायला पाहिजे, त्यामुळे हा प्रोडक्ट रॉंग असेल, हा प्रोडक्ट करेक्ट असेल. ओके, सो या फॉर्मॅटमध्ये स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. इथे मात्र इम्पॉर्टंट नव्हतं स्ट्रक्चर, डायरेक्ट ऍडिशन केलं तरी आन्सर मिळत होतं. समजते का? काय डाऊट असेल तर प्लीज विचारत चला. डाऊट नसेल तर आपण पुढचा पार्ट बघूया. स्क्रीनशॉट घेऊन ठेवत त्याला सायमल्टेनियसली, म्हणजे तुम्हाला समजतं नोट्स मधले पॉईंट सरांनी सगळे कव्हर केले की नाही हे पण होतं. आणि समजा माझ्याकडनं एखादा पॉईंट राहून गेला तर प्लीज मला इन्फॉर्म करा की बाबा सर हा पॉईंट एक आपला राहिला घ्यायचा, तो घेतला पाहिजे, मग मी तो कव्हर करेन, काही प्रॉब्लेम नाही. आपलं एक टार्गेट फक्त डोक्यात ठेवून द्या, 20 मे पर्यंत तुमचा अप्रॉक्सिमेट 50% सिलेबस कव्हर व्हायला पाहिजे. ओके, 20 मे म्हणजे 20 मे पर्यंत तुमचं हा जो टोटल, आता आपला चौथा टॉपिक चालू आहे. टोटल टॉपिक जर आपण 16 कन्सिडर केले तर 8 टॉपिक व्हायला पाहिजे, म्हणजे अजून 4 टॉपिक पेंडिंग आहेत. पण डोंट वरी, आपल्याला ते 20 पर्यंत 8 टॉपिक व्हायलाच पाहिजे. ह्या दृष्टीने आपल्याला प्रिपरेशन करायचं नाही, आपल्याला ते अंडरस्टँडिंग पण व्हायला पाहिजे आणि ट्रिक्स पण त्यातल्या आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट रिएक्शन बघूया विथ कीटोन. CH3C double bond OCH3 plus NaHSO3. It will form CH3COH CH3 SO3 minus Na plus. ओके, सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज अगेन सोडियम बायसल्फेट. दिस इज अडक्ट प्रोडक्ट, त्याला अडक्ट असं म्हटलं जातं. अडक्ट का म्हणतात, कारण तो अनस्टेबल असतो. अनस्टेबल का असतो, बिकॉज इट कंटेन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज ऑन द सेम स्पेसिस. ते सॉल्टच्या फॉर्मॅटमध्ये असणार जे वॉटर सोल्युबल असतात. आता वॉटरमध्ये एखादा कंपाऊंड सोल्युबल आहे की नाही हे तुम्ही त्याकडे बघून सांगू शकत नाही, म्हणजे तो अनस्टेबल आहे, बरोबर आहे ना. जर तो स्टेबल कंपाऊंड असेल तर तो कुठल्या तरी फिजिकल स्टेटमध्ये असतो, आयदर लिक्विड, आयदर सॉलिड और आयदर गॅसियस कंपाऊंड. ओके, त्यामुळे लक्षात ठेवायचं, वॉटर सोल्युबल सॉल्ट जे असतात ते आपल्याला पटकन आयडेंटिफाय नाही करता येत. त्यासाठी तुम्हाला परफॉर्म करावे लागतात काही टेस्ट किंवा केमिकल ट्रीटमेंट. ओके, त्यात आपण डिस्कस करतो, दॅट इज ऍडिशन विथ न्यूक्लिओफाइल्स. ओके, सो दिस इज युअर सेकंड रिएक्शन. थर्ड रिएक्शन इज दॅट इज फॉर्मेशन रिएक्शन विथ अल्कोहोल. ओके, विथ अल्कोहोल बघूया. CH3C डबल बॉन्ड OH प्लस C2H5OH. आता ही एक रिएक्शन जरा व्यवस्थित लक्ष देऊन प्रिपेअर करा. याच्यामध्ये जो ॲरो असतो ना तो रिव्हर्सिबल असतो.
लक्षात ठेवा. बाकी कुठल्याही रिएक्शन मध्ये आतापर्यंत आपण रिव्हर्सिबल एरो घेतलेला नाही. या रिएक्शनसाठी रिएक्शन मध्ये एरो रिव्हर्सिबल असतो आणि याच्यामध्ये दोन कंपोनंट असतात. फर्स्ट वन इज अ ड्राय HCl अँड अनदर वन इज अ डायल्यूट HCl. दोन्ही सेम नाही. ड्राय याचा अर्थ ड्राय, त्याच्यामध्ये वॉटर ऍबसेंट असेल, आणि डायल्यूट मध्ये वॉटर प्रेझेंट असेल, एक्सेस अमाऊंट मध्ये वॉटर असेल, याच्यामध्ये अजिबात वॉटर नसेल. अशा केसमध्ये काय प्रोडक्ट मिळतो? सिम्पल ऍडिशन रिएक्शन विल टेक प्लेस. सो CH रिएक्टंट ऑलवेज आधी लिहायचं, विसरायचं नाही आपण. CH3CHO इथपर्यंत आहे तसं रिएक्टंट लिहून घेतला. डबल बॉन्ड सिंगल सॅच्युरेटेड कंपाऊंड या फॉर्मॅट मध्ये लिहायचं, डबल बॉन्ड वगैरे मेन्शन नाही करायचं. आता याच्या पुढची स्टेप काय असणार? मग आज सांगितलेलं, याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज कशावर असतो तो बघायचा. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो हायड्रोजन वरती. आता तुम्ही म्हणाल हे हायड्रोजन आहे, याच्यातलं का नाही घेतलं? याचं रिझन आहे हे कार्बन हायड्रोजन, दिस इज नथिंग बट हायड्रोकार्बन. C2H5 म्हणजे असं लिहिता ना तुम्ही, CH3CH2 असं लिहिता, आणि काहीतरी पुढे फंक्शनल ग्रुप असतो. सो ह्याच्यातला हा हायड्रोजन आहे मोस्ट ऍसिडिक इलेमेंट किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंटच्या साईडला, तो हायड्रोजन हा ऍसिडिक हायड्रोजन असतो, दॅट इज मोर रिएक्टिव्ह असतो. ओके, सो दिस हायड्रोजन विल अटॅक ऑन दिस ऑक्सिजन. रिमेनिंग ऑल प्रोडक्ट इज कन्सिडर्ड इज ऑन द रिमेनिंग कार्बन. ओके, आता मी काय केलं, CH3 आहे तसा घेतला, CHO आहे तसं मेन्शन ठेवलं, यातला हायड्रोजन इथे अटॅच केला, रिमेनिंग राहिला होता OC2H तो लिहिला. आता आपलं मगाशी काय सांगितलेलं, ज्या कार्बनवरती एकापेक्षा जास्त म्हणजे सायनाइड आणि OH फंक्शनल ग्रुप असतो त्याला आपण सायनाइड असं सायनोहायड्रिन असं कन्सिडर करतो. या केसला काय कन्सिडर करायचं, ज्या कार्बनवरती डायरेक्टली दोन ऑक्सिजन अटॅच असतील. मी रिपीट करतो स्टेटमेंट, the carbon atom which contain two electronegative oxygen atom on the same carbon atom, this compound is called as a hemiacetal. Okay, acetal word is coming from the reactant only, acetal. ओके, समजा मी इथे कीटोन घेतलं तर मी इथे केटल यूज करणार, KETAL असा वर्ड यूज करणार. आणि हेमी वर्ड कधी, ज्यावेळी एकच हायड्रॉक्साईड ग्रुप आहे आणि एक इथर ग्रुप आहे. जर तुम्ही चेक केलात, जर रिअलाइज केलात, आठवलात जरा, तर COC हा बॉन्ड किंवा हे जे आपण डिस्कस केलं होतं ह्याच्यातला बॉन्ड अँगल 110 डिग्री असतो. हा इथर टॉपिकचा क्वेश्चन आहे, जरा चेक करा. इथे पण C2H5 मध्ये C आहे, इथे ऑक्सिजन, आणि इथे पण C आहे. COC म्हणजे काय, इथर लिंकेज आहे. म्हणजे हा इथर जर कन्सिडर केला तर कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे अल्कोहोल सुद्धा असू शकतो. मीन्स इट इज अ बायफंक्शनल कंपाऊंड. देर आर टू फंक्शनल ग्रुप्स प्रेझेंट इन द सेम स्ट्रक्चर, दॅट्स वाय इट इज कन्सिडर्ड एज अ हेमीॲसिटल. ओके, हेमीॲसिटल असं म्हटलं. तर ही रिएक्शन इथे संपलेली नाही. दिस इज युअर स्टेप 1. This is your step 1. In case of step 2, that hemiacetal further reacts with CH3, COC2H5, OH and H. Okay, this hemiacetal further reacts with second molecule of ethanol. Okay, second molecule of ethanol, that is C2H5OH. Then in presence of same dry HCl and dilute HCl. याचा मिनिंग आहे सगळं डिटेल मध्ये सांगतो मी तुम्हाला, पण आधी रिएक्शन समजून घ्या. OC2H5H and then OC2H5. आता बघा काय केलं याच्यामध्ये. मगाशी आपण असं डिस्कस केलं होतं, जो ऑक्सिजनकडे जो हायड्रोजन असतो तो गेला तर दुसरा हायड्रोजन कुठला तरी येतो, बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये मी काय केलंय, याच्यातला एक हायड्रोजन आणि याच्यातला OH मॉलिक्युल जो असेल म्हणजे वॉटर मॉलिक्युल जो इलिमिनेट होईल. आता हे सगळे कुठल्या तरी रिएक्शन मध्ये बोर्डवरती जरी रिएक्शन केल्या तरी रिएक्शन वेसल मध्ये रिएक्शन होत असणार आहे, दॅट इज कोनिकल फ्लास्क, बीकर, लाईकवाईज. सो या केसमध्ये डायल्यूट HCl आणि ड्राय HCl याचा मिनिंग काय, तुम्ही जेव्हा हा कंपाऊंड हीट करताना तेव्हा त्यातलं लॉस ऑफ वॉटर मॉलिक्युल होतो, वॉटर मॉलिक्युल निघून जातो. पण ते निघून जात असताना त्याच्यावरती लीड ठेवलेलं असतं. ओके, रिएक्शन वेसल हा रबर कॉर्कने बंद केलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याचे कंडेन्सेशन इझिली होतं. आणि कंडेन्सेशन याचा अर्थ काय, जेव्हा वॉटर बॉईल करतं त्याच्यावरती लीड ठेवलेलं असेल, लीडच्या डाऊन साईडला ड्रॉपलेट्स असतात बघा. पाणी जर कधी उकळून बघितलं असेल, उकळलेलं पाणी, तर तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही ते लीड ओपन करता कूल झाल्यानंतर ते वॉटर त्या पाण्यातच पडतं परत. म्हणजे ड्राय कंडिशन पहिल्यांदा गॅशियस स्टेटमध्ये होते ते, मग ते लिक्विड स्टेटमध्ये आले. सिमिलरली ड्राय HCl असेल तेव्हा पावडर फॉर्म मध्ये असेल, डायल्यूट HClच्या बी त्याच्यामध्ये ड्रॉपलेट पडल्यामुळे ते लिक्विड स्टेटमध्ये जाईल. आणि दोन्हीही कंडिशन एकाच वेसलमध्ये होतात म्हणून त्याला रिव्हर्सिबल कंडिशन होतं. त्यालाच अल्टरनेटिव्ह वर्ड आपण असा वर्ड यूज करतो, इक्विलिब्रियम. ओके, रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन अँड रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन आर इक्वल टू इच अदर. Okay, so rate of forward means what? Dry HCl to dilute HCl, and rate of reverse means dilute HCl to dry HCl. and दोन्ही कंडिशनचा रेट कॉन्स्टंट आहे. रेट कॉन्स्टंट म्हणजे काय, कन्सिडर करूया एखादी व्हॅल्यू 1.3 × 10⁻⁻12 एवढा रेट असेल मोल पर DM क्यूब, तर ह्याचा पण रेट तेवढा असणार 1.3 × 10⁻12.
म्हणजे हे दोन्ही व्हॅल्यूज सेम आहेत, फक्त डिरेक्शन डिफरंट असते फॉरवर्ड अँड रिव्हर्स. दॅट्स वाय इट कन्सिडर्ड ॲज अ इक्विलिब्रियम कंडिशन. ओके. आता मगाशी आपण कन्सिडर केलेलं हेमी ॲसिटल, ज्या कंपाऊंड मध्ये, ज्या स्ट्रक्चर मध्ये एकाच कार्बन वरती दोन इथरल लिंकेज प्रेझेंट असतील, सीओसी अँड सीओसी, दोन इथर लिंकेज प्रेझेंट असतील, त्या कंपाऊंडला कन्सिडर केलं जातं ॲसिटल. मगाशी बघितलेलं हेमी ॲसिटल, जसं तुम्ही म्हणता हेमी स्पियर अँड स्पियर, तोच फॉर्म आहे इथे, हेमी ॲसिटल अँड इज अ ॲसिटल. मगाशी सगळं रिॲक्शन मी रिपीट करतोय, पण कन्फ्युजन होऊ देत नको, एवढं लक्षात ठेवा. रिॲक्शन विथ अल्कोहोल मध्ये काय काय केलं, when aldehyde reacts with alcohol in presence of dry and dilute HCl under reversible condition, it will form hemiacetal. केलं काय, याच्यातला जो पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन असेल तो फर्स्ट रिएक्टंटच्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनला अटॅच केला, रिमेनिंग जे काय होतं ते कार्बनवरती अटॅच करून मोकळं केलं. ओके, त्याला आपण म्हणतो हेमिॲसिटल. इन द सेकंड केस हेमिॲसिटलचा मॉलिक्यूल ऍज इट इज मी इथे घेतला. ओके, त्याच्यामध्ये फर्दर सेकंड मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल जर ऍड केला, म्हणजे ही रिएक्शन कंटिन्यू करत राहिलो, इथेनॉलचे ड्रॉप कंटिन्युअसली ऍड करत राहिलो, तर मला प्रोडक्ट काय मिळणार, ऍसिटल. याच्या पुढे मात्र ही रिएक्शन जात नाही. याचं रिझन काय, हा हायड्रोजन आहे तो इलिमिनेट होत नाही, कारण याच्या साईडला इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंट नाही. ओके, इथे मगाशी काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंट होता म्हणून तिथे रिएक्शन कॅरी फॉरवर्ड झाली. का हा हायड्रोजन गेला नाही, इथलाच हायड्रोजन का गेला, तर मगाशीच मी सांगितलं, जो इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंटच्या साईडला जो हायड्रोजन असतो तो ऍसिडिक हायड्रोजन त्याला कन्सिडर केला जातो, आणि तो मोस्ट रिएक्टिव्ह असतो. मोस्ट रिएक्टिव्ह मीन्स लीस्ट स्टेबल, because stability is always and always inversely proportional to your reactivity. Okay, so on that particular basis acetal can be formed. आता एक क्वेश्चन केटलचा मी मुद्दाम नोट्स मध्ये पण ऍड केलाय, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये, पण प्रिव्हियस इयर पेपर मध्ये मला तो क्वेश्चन मिळाला होता म्हणून तो क्वेश्चन मी ऍड केलाय. जर आला क्वेश्चन कीटोन बद्दल तर तोच येणार, नाही येणारच नाही. ओके, त्यामुळे याच्यामध्ये दोन एक्झाम्पल सरांनी घेतली, मग कीटोन मध्ये दोन का नाही घेतली, सरांनी शॉर्टकट मारला वगैरे असं काही नाहीये. कीटोन बद्दल एकच एक्झाम्पल प्रिव्हियस पेपर मध्ये येऊन गेले. जर क्वेश्चन पेपर मध्ये, अपकमिंग पेपर मध्ये जर क्वेश्चन आला तर तो येईल, जर नाही आला तर मग कुठलाच येणार. ओके, ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर फक्त सांगा, आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. स्क्रीनशॉट मात्र ठेवून द्या सायमल्टेनियसली. पेजेसचे जेव्हा फोटोज मी तुम्हाला अपलोड करून देतो तेव्हा त्याच्यावरती पेज नंबर टाकलेले असतात. याचं रिझन काय आहे, कारण जे तुमच्या त्याची जी मेमरी आहे, 2 KB काय असेल, 20 KB, 8 KB, जे काय असेल ती मेमरी जी असेल, त्या अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर मेमरी तुमचे जे फोटो असतात ते अपलोड होतात. याच्यामध्ये रिटर्न फॉर्मॅट जास्त कंटेंट असेल तर त्याची मेमरी वाढते, मग ते पहिलं पेज का असे ना ते लास्टला अपलोड होतं. ओके, त्यामुळे तो सिक्वेन्शियली नसतात, त्यामुळे मी पेज नंबर टाकले. सो ते आणि हे तुम्हाला मॅच करता येईल नोट्स मधल्या, म्हणून सांगतोय स्क्रीनशॉट घेत चला. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट, दॅट इज फोर्थ रिएक्शन. मीन्स इन आधी आपण कीटोनची रिएक्शन बघूया आणि मग फोर्थ रिएक्शन करावे. Okay, so when acetone reacts with CH2OH, CH2H, मला फक्त याचं नेम सांगा, हे कुठे बघितलंय का, हा स्ट्रक्चर कुठे, CH2OH, CH2OH असं. ट्राय टू गिव्ह इट्स कॉमन नेम ऍज वेल एज IUPAC नेम. झालेलं आहे म्हणून विचारतोय. चेक करा हायड्रोक्सिल ग्रुप किती आहेत. जर 2 हायड्रोक्सिल ग्रुप असतील तर आपण अल्कोहोलच्या क्लासिफिकेशन मध्ये काहीतरी एक्झाम्पल बघितलं होतं, नेम बघितलं होतं, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्सिल ग्रुप. रोहन, प्रज्वल, ओम. IUPAC नेम ऍटलीस्ट ट्राय करू शकता, क्लासिफिकेशन राहू दे. कार्बन काउंट करा, आपला रूल विसरला की काय, टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम काउंट करायचे. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम इन दिस स्ट्रक्चर्स आर 2, दिस स्ट्रक्चर ओनली 1 and 2. रिमेनिंग आर कन्सिडर्ड एज अ functional group or your substituent. So total number of carbon atom 2. There is no any unsaturation present, means saturated compound. So 2 कार्बन असणारा सॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणजे कुठला, इथॅन. त्याच्या स्पेलिंग मधला ई काढून टाकला, डॅश नंबरिंग केलं 1 and 2. फर्स्ट कार्बनला आणि सेकंड कार्बनला OH ग्रुप आहे, सो 1, 2 2 OH आहेत, म्हणजे सफिक्स येईल OL, पण 2 असल्यामुळे डायऑइल.
Okay, ethane 1,2-diol. This is an example of dihydric alcohol because two hydroxyl group present in the structure and its common name is ethylene glycol. ओके, हे नोट्स मध्ये कॉमन नेम सिस्टम IUPAC नेम सिस्टम मध्ये हा पार्ट झालेला आहे, तुम्हाला फक्त जस्ट रिवाइज करणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे. ओके, आता या टाईपचे रिॲक्शन जर असेल पेपरमध्ये असं कोणी देत नाही लिहून, हे सगळं तुम्हाला इझी पडायला पाहिजे म्हणून मी हे दिलंय. पेपरमध्ये डायरेक्ट ऍसिटोन असा वर्ड देतील किंवा असं देतील CH3 COCH3 असं देणार, तुम्हाला असं समजायला नको म्हणून मुद्दाम असं करतात ते. सो लक्षात ठेवायचं, ऍसिटोन वेन रिएक्ट्स विथ इथेन 1,2-diol or ethylene glycol, what will happen? Simple elimination of water molecule will take place, means H2 and O. हे सर्कल काढून टाकतो तुम्हाला लक्षात येईल. OH and OH. ओके, त्यातला हा हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन, या पहिल्या सेकंड मॉलिक्यूलचे 2 हायड्रोजन आणि फर्स्ट मॉलिक्यूलचे ऑक्सिजन रिमूव्ह करा. काय येईल प्रोडक्ट मला जरा सांगा. मी तो फक्त रिअरेंज असा करतो, CCH3 CCH3. नेक्स्ट आहे सेकंड मॉलिक्यूलचा ऑक्सिजन आहे. ओके, आणि ते कार्बनची व्हॅलन्सी 4 व्हायला पाहिजे, म्हणजे इकडे एक ऑक्सिजन असणार, इकडे ऑक्सिजन असणार. तुम्ही OO लिहिला, OO. त्या O ला CH2 डायरेक्टली अटॅच आहे, CH2. दिस इज युअर प्रोडक्ट. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज अ सायक्लिक स्ट्रक्चर आहे म्हणून सायक्लिक, आणि कीटोन रिएक्टंट आहे म्हणून केटल. ओके, सायक्लिक केटल इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड. क्वेश्चन पेपर मध्ये जर क्वेश्चन आला तर A+B गिव्स, तुम्हाला इथे दिलेला असणार कॅपिटल P, आयडेंटिफाय P ऑफ द अबो रिएक्शन, असा क्वेश्चन असणार. आन्सर हे असेल. जर क्वेश्चन आला तर बोर्ड एक्झाम मध्ये हा येऊन गेला, एकदा आला तर हा ते मध्ये येणारच नाही. ओके, ठीक आहे. सो प्लीज जरा हे मेन्शन करून ठेवा. कम्प्लिटेड. दिस इज युअर थर्ड रिएक्शन विथ न्यूक्लिओफाइल. फर्स्ट बघितली होती ऍक्शन विथ हायड्रोजन सायनाइड, सेकंड बघितली सोडियम बायसल्फाइड, थर्ड बघितली ऍडिशन ऑफ अल्कोहोल. ऍसिटलच्या फॉर्म मध्ये बघितला तर ऍसिटाल्डिहाइड रिॲक्ट होतो ड्राय HCl अँड डायल्यूट HCl इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अँड डायल्यूट ड्राय HCl. अल्कोहोल बरोबर हेमिऍसिटल जनरेट होईल. हेमिऍसिटलची रिॲक्शन फर्दर सेकंड मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल बरोबर झाली तर ऍसिटल जनरेट होईल, आणि केटलची रिॲक्शन बघितली तर हीच रिॲक्शन होईल, सायक्लिक केटल जनरेट होईल. ओके, नाउ द फोर्थ रिॲक्शन इज ऍक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. Action with fourth reaction, action with Grignard reagent. Very IMP question. When formaldehyde reacts with CH3, हा क्वेश्चन सगळा झालेला आहे तुम्हाला. हा क्वेश्चन कुठे झालाय मी रिपीट करतो परत एकदा. हा क्वेश्चन तुम्हाला मेथड्स ऑफ फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल मध्ये झालेले आहेत. तीनही रिएक्शन सेम आहेत, काही याच्यामध्ये चेंजेस नाही. CH3 MgBr in presence of dry ether, that is solvent. This is your Grignard reagent, that is alkyl magnesium halide. इन दिस पर्टिक्युलर वे काय तुम्ही कॅल्क्युलेट करता, पहिल्यांदा ट्रान्झिशन स्टेट. ती ट्रान्झिशन स्टेट कशी असते, HCHO- here positively charged magnesium will attack on oxygen atom, so OMgBr, and remaining जो CH3 राहिलेला आहे तो खाली अटॅच करायचा. ओके, name of this compound is a transition state, or means unstable compound. This transition state undergo hydrolysis. Transition state undergo hydrolysis to form HCHCH3 and here OH plus MgBr and OH. Name of this compound is ethanol. CH3CH2OH. आता तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन काय होता, मला वाटतं एकदा ह्याच्यामध्ये पण तुमच्या क्वेश्चन आहे, तुमच्या क्वेश्चन बँक मध्ये, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक मध्ये काय क्वेश्चन डिस्कस केला त्यांनी. How will you prepare or how will you distinguish primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol by using chemical test?
ही टेस्ट आहे, याच्यामधनं तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळतो. समजा ही टेस्ट कम्प्लीट झाली असेल तर सेम रिॲक्शन आपण ऍसिटाल्डिहाइड बरोबर करू शकतो. काय करायचं, इथे CH3 फक्त द्यायचा, CH3 C डबल बॉन्ड OH, इथे CH3 घ्यायचा, इथे CH3 घ्यायचा, झाला तुमची रिॲक्शन कम्प्लीट. इथेनॉल येणार नाही, मात्र इथे येणार काय, प्रोपॅन टू ऑल. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात काय आलं, प्रोपॅन टू ऑल इज अ सेकंडरी अल्कोहोल, इथेनॉल इज अ प्रायमरी अल्कोहोल. सो व्हेन वी यूज formaldehyde as a reagent with any Grignard reagent, it will form primary alcohol as a major product. And when we use any aldehyde other than formaldehyde, like acetaldehyde, propionaldehyde, butyraldehyde, likewise, so all these reactant combine with your Grignard reagent to form secondary alcohol as a major product. Okay, so this is your important question, or this is your important part. Next and third part is, that is reaction with ketone. Okay, action with ketone. So बघूया वन बाय वन. ओके, कीटोन साठी काय करूया आपण, इथे CH3 घेऊया, CH3 C डबल बॉन्ड O CH3, इथे पण येईल CH3, इथे पण येईल CH3. इट विल गिव्ह यू 2 मिथाइल प्रोपॅन टू ऑल. ओके, म्हणजे फॉर्मल्डिहाइड बरोबर जर ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन केला तर प्रायमरी अल्कोहोल मिळतो. Any aldehyde other than formaldehyde react with Grignard reagent to give you secondary alcohol, and any ketone reacts with Grignard reagent to give you tertiary alcohol. Name of this compound is 2-methyl propantol, is an example of tertiary alcohol. Remember it. Okay, so in this way you can perform the reactions of Grignard reagent with respect to aldehydes and ketones. Next type is your Schiff's base test. आता या खूपच रिएक्शन महत्वाच्या आहेत, याच्यामध्ये एकतरी रिएक्शन क्वेश्चन पेपर मध्ये असते, आणि याच्या पुढच्या थोड्या रिएक्शन नेम रिएक्शन्स आहेत. सगळ्याच रिएक्शन ते आज आपल्या होणार नाही, पण ऍटलीस्ट शिफ्ट बेसचा जो चार्ट आहे ना, 6 ते 7 रिएक्शन्स आहेत, तेवढा मात्र कव्हर करूया. म्हणजे तुमचा 25% जो आपण असं ठरवतो की नेहमी 25% असं आपण ते क्रॅक करतो टॉपिक वाईज किंवा लेक्चर वाईज सिलेबस, तसं कव्हर होईल. सो तेवढा फक्त पार्ट बघूया आणि मग आपण लेक्चर स्टॉप करूया. इथपर्यंत झालं असेल तर सांगा. त्याच्यानंतर पुढची टेस्ट आहे शिफ्ट बेस, ती बघूया काय काय ती. सिरीज ऑफ रिएक्शन आहे, खूपच इझी आहे, आणि त्याच्यात एक कॉमन पार्ट आहे, मी तुम्हाला सांगितल्यानंतर खूप इझी वाटेल ती रिएक्शन. कम्प्लीट झालं असेल तर फक्त लाईव्ह चॅटमध्ये रिप्लाय द्या. काही डाऊट असेल तर प्लीज विचार. Completed. Give some reply. It's a very important reaction, Grignard reagent. Next reaction is the action with your Schiff's base. प्रज्वल कंप्लीट झालंय. ओके, ऍक्शन विथ शिप्स बेस. आता या नोट्स मध्ये मी तुम्हाला असं मेन्शन केलं होतं, मला वाटतं याचा नोटचा पार्ट तुमच्यापर्यंत पोहोचला असेलही, नसेल तर मी परत एकदा रिचेन करतो. फिफ्थ रिएक्शन इज ऍक्शन विथ शिप्स बेस. ओके, आता या प्रोसेसला असं सुद्धा म्हणतात न्यूक्लिओफिलिक ऍडिशन एलिमिनेशन रिएक्शन. न्यूक्लिओफिलिक ऍडिशन एलिमिनेशन रिएक्शन. ओके, ऍडिशन अँड एलिमिनेशन रिएक्शन. आधी सगळ्या केसेस मध्ये मी असं कन्सिडर करतो R dash is equal to H, then aldehyde, and R dash is equal to alkyl group, then it is a ketone. आता हे का लिहिलंय याचं मिनिंग काहीतरी सांगतो मी. इथे प्रत्येक ठिकाणी कॉमन पार्ट घेणार आहे. R C डबल बॉन्ड O R डॅश. ओके, हा झाला फर्स्ट रिएक्शन. सेकंड R C डबल बॉन्ड O R डॅश, ही झाली सेकंड रिएक्शन. सिमिलरली इथे थर्ड घेऊया, R C डबल बॉन्ड O R डॅश. फोर्थ
आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश. आता आपल्याला माहिती आहे शिप्स बेस मीन्स व्हॉट. शिप्स बेस इज कन्सिडर्ड ॲज अ सबस्टिट्यूटेड इमाइन. ओके, इमाइन कसे जनरेट करतात ते आपल्याला आता डिस्कस करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा इमाइन्स याचा अर्थ इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. अमोनियाचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NH3. त्या NH3 मधले जे हायड्रोजन आहेत ते आपण रिप्लेस करत जाणार आहोत. ओके, सो आपण एक काम करूया, ह्या NH3 मधला एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि तिथे OH अटॅच केला. ऑलरेडी हायड्रोजन होते 3, त्यातला एक रिप्लेस केला म्हणजे राहिले 2. म्हणजे NH2OH हा तुमचा काय आहे, शिप्स बेस आहे. म्हणजे तुम्ही लिहिताना कसं लिहायचं, NH2OH इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग हीट. आता सगळ्या प्रोसेसमध्ये काय करायचं त्याच्या अगोदर आपण शिप्स बेस जनरेट करून घेऊया. अजून मला समजा ह्याच्यामधला हा जो OH ग्रुप आहे तो NH2 ने रिप्लेस करायचा, त्याला आपण कन्सिडर करतो हायड्राझाईन. NH2 मध्ये आणि OH जो आहे ना, हा OH ग्रुपने रिप्लेस केला फर्दर NH2 ने. सो तुम्हाला प्रोडक्ट मिळाला हायड्राझाईन. याचं नेम आहे हायड्राझाईन. ओके, ह्याची नेम्स मात्र वाचावी लागतील, प्रिपेअर करावी लागतील, त्याच्याशिवाय समजणार नाही. ओके, नेक्स्ट थर्ड रिएक्शन आहे तुमची, ती कन्सिडर करूया फिनाइल हायड्राझाईन. So one of these hydrogen atom of hydrazine replaced with phenyl ring, so it will form NH2NH C6H5 in presence of strong heat. Okay, phenyl hydrazine. Similarly, second part is semicarbazide, another Ships basis. तो लिहायचा कसा, NH2 NHCONH2. आता हे सगळं काय पाठ करायची गरज नाही, हे तुम्हाला पेपरमध्ये देणार ते. त्यामुळे तुम्ही प्रोडक्ट मात्र लक्षात ठेवायचे. ह्या सगळ्या केसेसमध्ये एक कॉमन पार्ट लक्षात ठेवायचा, वॉटर मॉलिक्यूल लॉस करायचा, लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. बाकी काही करायचं नाही. काय प्रोडक्ट मिळेल, आर सी आर डॅश. आता आर आणि आर डॅश मधला जो आर डॅश आहे तो जर हायड्रोजन असेल, मी समजा इथे एच घेतला म्हणजे CH3 C डबल बॉन्ड OH घेतला तर तो अल्डिहाइड होईल. आणि समजा मी आर डॅश हा CH3 घेतला तर तो कीटोन होईल. म्हणून मी इथे लिहिलंय बघा, R dash is equal to H then aldehyde, R dash is equal to alkyl group then it is considered as a ketone. नोट्स मध्ये पण हे मेन्शन केलेलं आहे. डबल बॉन्ड आहे तसा घ्यायचा, बाकी सगळं आहे तसं. NOH. नेम ऑफ धिस कंपाऊंड सबस्टिट्यूटेड इमाइन आर कॉल्ड एज द शिप्स बेस. ओके, शिप्स बेस जनरेशन कसं होतं, या फॉर्मॅटमध्ये होतं. म्हणून हे लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर इझिली करता येतात. सेम याच्यामध्ये पण लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल करायचं, प्रोडक्ट मिळणार तुम्हाला RC R डॅश डबल बॉन्ड NNH2. या केसमध्ये येईल RC R डॅश डबल बॉन्ड NNH C6H5. नेक्स्ट आहे RC डबल बॉन्ड R डॅश NNH CONH2. झाले सगळं, हे शिप्स बेसिस आहेत राईट साइडला जे प्रोडक्ट मिळाले ते. ओके, सो इन दिस वे यू कॅन परफॉर्म ऑल द रिएक्शन्स रिगार्डिंग युअर शिप्स बेस. एवढ्या तुमच्या रिएक्शन्स तुमच्या नोट्समध्ये दिलेल्या आहेत, सिलेबसमध्ये पण आहेत. 2,4-DNP ची एक रिएक्शन आहे, नोट्समध्ये ऍड केलेली आहे ती, तो ती फक्त एकदा रीड करायला पाहिजे. याच्या पुढच्या काही रिएक्शन्स आहेत, दॅट इज हॅलोफॉर्म रिएक्शन, अल्डोल कंडेन्सेशन, कॅनिझारोज रिएक्शन, जे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. पण त्याच्या अगोदर आधी सगळं डिस्कस करूया, कव्हर करूया काय काय बघितलं आज ते. आज स्टार्टिंग कुठून झाली, केमिकल प्रॉपर्टीज पासून. प्रिव्हियस लेक्चरला असं बघितलं होतं, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड, physical properties of ketone and physical properties of carboxylic acid with respect to solubility, physical state, nature of CX bond, and then is nothing but a melting point, that is boiling point or melting point. If it is in the form of liquid state then it is boiling point, if it is in the form of solid state then it is considered as a melting point. Okay, next part is chemical properties. So in the chemical property there are 3 chemical properties which are only given by the aldehydes functional group, that is Ships base, which gives alcoholic solution of aldehyde. Addition of Ships base, it will give you magenta colored or pink colored solution. In the second point, if we perform or if we do the reaction of aldehyde with Tollens reagent, it will give you a silver mirror test. And if we perform the reaction with reaction of aldehyde with failing solution, it will give you your red precipitate, that is cuprous oxide. ओके, नेक्स्ट बघितला याच्या नंतरचा पार्ट होता तो म्हणजे ऍडिशन ऑफ मीन्स पर्टिक्युलर 3 रिएक्शन कम्प्लीट झाल्यानंतर ऍडिशन ऑफ पर्टिक्युलर न्यूक्लिओफाइल विथ रिस्पेक्ट टू अल्डिहाइड अँड कीटोन. So first addition of HCN, hydrogen cyanide, gives you cyanohydrine with aldehyde and ketones. Similarly, sodium bisulfide, addition of alcohol
विथ ड्राय HCl अँड डायल्यूट HCl. त्याच्यानंतर बघितलं फॉर्मेशन ऑफ ॲसिटल, हेमी ॲसिटल अँड सायक्लिक केटल. Reaction with Grignard reagent which gives you primary, secondary and tertiary alcohol as a major product with respect to formaldehyde, acetaldehyde and acetone with respect to Grignard reagent. And next one is the addition of your शिप्स बेस. मीन्स शिप्स बेस जर आपल्याला प्रिपेअर करायचा असेल तर कसा करायचा, त्याच्या सगळ्या न्यूक्लियोफिलिक ऍडिशन आणि इलिमिनेशन टाइप ऑफ रिएक्शन सगळ्या कव्हर केल्या. याच्या पुढची टेस्ट आहे हॅलोफॉर्म रिएक्शन. सेकंड वन इज युअर अल्डोल कंडेन्सेशन, कॅमिझारोज रिएक्शन, वुल्फ फिशनर क्लेमेन्सन. हा सगळा कंटिन्युअस नेम रिएक्शनचा पार्ट आहे. रिक्वेस्ट आहे उद्याचं लेक्चर मिस करू नका, लाईव्ह लेक्चर अटेंड करा. याचं रिझन आहे कारण नेम रिएक्शन क्वेश्चन पेपरमध्ये असतात. या आजच्या सेशनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कुठला असेल, जो ग्रिग्नार्ड रिएजंटचा होता आणि आत्ताचा बघितलेला शिप्स बेस. डेफिनेशन विचारतील आणि याच्यातली कुठेतरी एक रिएक्शन कम्प्लीट करायला सांगतील. ओके, किंवा ह्याचं नेम देतील. ह्याचं नेम आहे फिनाइल हायड्राझाईन, मग तुम्हाला ते स्ट्रक्चर येते की नाही हे बघतील. याचं नेम आहे सेमी कार्बाझाईड, याचं नेम आहे हायड्रॉक्झिलमाइन, याचं नेम आहे हायड्राझाईन. थोडी नेम डिफरंट आहे, त्यामुळे तुम्हाला ती लक्षात राहत की नाही चेक करतील ते. या फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्टडी करणार. त्याच्या पुढचा जो पार्ट आहे म्हणजे कुठला, दॅट इज युअर नेम रिएक्शनचा पार्ट, तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, नोट्स बद्दलचे तुम्ही आता विचार होतात. ऍक्च्युली नोट्स सगळ्याच्या सगळ्या अवेलेबल झालेल्या आहेत. ऍट प्रेझेंट माझ्याकडे आत्ता घरात अवेलेबल नाही. जर तुम्ही येणार असाल तर मी ते आणून ठेवेन, म्हणजे तसं मला बरं पडेल, ते सोपं पडेल. सेकंड थिंग, फर्स्ट इन्स्टॉलमेंट अजून पे केलेलं नाहीये फीजचं. ऍक्च्युली ऍडमिशनच्या वेळी बाकी स्टुडंट्सनी पे केलंय. तुमचं जसं एक ग्रुप आहे ना, तसं अनादर एक ग्रुप आहे. हे तुमची स्पेशल बॅच आहे म्हणून तुमचं फक्त तिघांचंच आहे. बाकीची अजून एक बॅच आहे, त्याच्यामध्ये रेग्युलर स्टुडंट्स आहेत. त्यांचं एवढं वर्किंग होत नाही. त्यांचं वीकली 3 लेक्चर्स किंवा 2 लेक्चर्स होतात. त्यांचा सिलेबस थोडा लेंदीच आहे. ओके, त्यांनी रजिस्ट्रेशनच्या वेळी टोटल अमाऊंट त्यांनी पे केली होती 30,000. सो एक लक्षात ठेवा फक्त की तुमचा जो रेग्युलर सिलेबसचा पेपर पॅटर्न आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुमचा स्टडी होत नाही, थोडा फास्ट आहे आणि तुमचं प्रिपरेशन चांगलं आहे कारण तुम्ही थोडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहात म्हणून. ओके, त्याच्यासाठी मी सांगितलं. जेव्हा तुम्ही फर्स्ट इन्स्टॉल, मी मला वाटतं रिमाइंडर टाकला आहे पेरेंट्सना, पॉसिबल असेल तेव्हा. 28 पर्यंत काहीतरी डेट आहे आणि तो तुमचा मेसेज डिफॉल्ट मेसेज म्हणून येत राहणार. दर मंथला तुम्हाला मंथली जो मेसेज येत राहतो डिफॉल्ट आहे तो मेसेज, त्यामुळे तो कंटिन्युअसली येत राहणार त्या डेटला. त्यामुळे तुम्ही तसं काही त्याची काळजी करू नका किंवा टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. फक्त रिमाइंडर असतो, तो माहिती असायला पाहिजे पेरेंट्सना, कारण त्यांच्या कामामध्ये ते बिझी असतात म्हणून. ओके, ठीक आहे. सो मला फक्त तुम्ही जर येणार असाल तर पर्सनली कॉल करून वगैरे काय ते सांगा, त्याप्रमाणे मी त्याच्या अरेंज करेन नोट्स आणि मग तुम्ही झेरॉक्स करून घेतला तरी चालेल, कारण नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. अदर स्टुडंट्सचं कसं होतं ते भेटू शकतात म्हणून. बरं, तुम्ही आत्ता आहात कुठे? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. मग मी शक्यतो ट्रायच करतो माझ्याकडनं, मला मिळतील तर. आणि मी शक्यतो तुम्हाला मी फोन करून कळवतो की माझ्याकडे नोट्स आता अवेलेबल झाल्यात, तुम्ही न्यायला येऊ शकता असं. ओके, तुम्ही नोट्स घेतलात तरी चालेल, मला काही बाकी प्रॉब्लेम नाही आहे. फक्त हे सांगितलं का, कारण मला वाटतं रोहनच्या वडिलांना तो मेसेज गेला नाही, कारण त्यांचा व्हॉट्सअप नंबर माझ्याकडे नाहीये. मला जरा फक्त तो सेंड कर रोहन. ओके, ओमच्या वडिलांना गेला असणार, सरांना, डॉक्टर सरांना गेला असणार मेसेज. त्याच्यावरनं फक्त हा मेसेज लक्षात आलं, माझं नाव तुमचं आता बघितल्यानंतर, त्यामुळे मी तुम्हाला फक्त सांगितलं. तो मेसेज डिफॉल्ट आहे, त्यामुळे तो त्यावेळी त्या टाइमला आणि डेट मंथली त्या डेटला पर्टिक्युलर जातो. तुमचा टोटल 1 मंथ आता कम्प्लीट झालाय म्हणून मी तुम्हाला फक्त तो डिफॉल्ट मेसेज गेलेला असणार तुमच्याकडे. ओके, फक्त हे रिमाइंड केलं तुम्हाला. ओके, ठीक आहे. आता याच्या आज जेवढा पार्ट केला याच्यामध्ये काय डाऊट्स आहे? ओके, ठीक आहे. सो आपण लेक्चर स्टॉप करूया